शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 29 मधून माजी आमदार अपूर्व हिरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या दीपक सुधाकर बडगुजर, योगिता अपूर्व हिरे, छाया दिलीप देवांग आणि भूषण सुरेश राणे यांनी प्रचारात आघाडी घेतलेली असून प्रभागातला बहुतांश भाग या चारही उमेदवारांनी पिंजून काढला आहे. दिवसभर घरोघरी जाऊन प्रचार केल्यानंतर प्रभाग 29 मधल्या भाजपच्या उमेदवारांनी चौक सभांना धडाका लावलेला आहे. भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे. दिवसा होम टू होम प्रचार करणे, रात्री चौक सभेच्या माध्यमातून विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवणे असा अजेंडा या उमेदवारांनी राबवलेला आहे. गणेश चौकात या उमेदवारांच्या प्रचारार्थ चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. आज आपली जी प्राथमिक गरज आहे, आपल्याला पहिलं गोष्ट काय केली पाहिजे तर या शहरामधली सत्ता, या महानगरपालिकेची सत्ता ही भारतीय जनता पक्षाची बसवली पाहिजे. या शहराचा महापौर भारतीय जनता पक्षाचा बसवला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आम्ही प्रभागामध्ये विकासाची कामं खेचून आणू शकणार आहोत. आज दीपक भाऊ बोलले किंवा हे सगळे उमेदवार भूषण भाऊ बोलले, हे सगळे बोलत असताना आपल्याला सांगत होते की आम्ही ड्रेनेजचे काम करू, आम्ही पाण्याचं काम करू, आम्ही टाकीचं उद्घाटन करू किंवा सुरू करू. पण हे कशाच्या जीवावर करू? आम्हाला जी सत्ता आपण भारतीय जनता पक्षाला महानगरपालिकेमध्ये देणार आहात याच्या बेसवर आम्ही करू शकणार आहोत. विरोधी पक्षात बसावं लागलं तर आम्हाला निधी मिळणार नाहीये. आम्हाला निधी मिळणार आहे तो फक्त भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यावर. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायचं असेल, आपला विकास करायचा असेल, आपल्या प्रभागाचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्षाचा महापौर बसवला पाहिजे. आणि त्याकरता पहिली गोष्ट आपल्याला काय केली पाहिजे तर भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून दिले पाहिजे. ते होऊन गेलं. आपण 5 वर्षामध्ये काय केलंय हे न सांगता आपण इतर व्यक्तीवर आरोप प्रत्यारोप ज्यावेळेस करायला लागतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या पायाखालची वाळू घसरलेली आहे हे लोकांच्या लक्षात येतं. लोक सुज्ञ असतात. त्यामुळे मला वाटतंय की आता कमळ हे खूप मोठ्या लीडने चारही गटात फुलणार आहे. त्या व्यक्तीविषयी मी एकच वाक्यात आपल्याला बोलेन, जास्त बोलणार नाही, कि कतलिया कई सांप बदल लेते हैं, पुण्य के आड़ में पाप बदल लेते हैं और लोग मतलब के लिए अपने बाप बदल लेते हैं. खर तर भाऊ या प्रभागात या ठिकाणी काही मी समस्या फिरताना मी चारही उमेदवारांना जाणवलेले आहे की समोर नाला आहे, त्या नाल्याचा विषय अत्यंत ज्वलंत आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न आपण पुढील काळात आम्हाला मार्गदर्शन करून आपण कशा पद्धतीने सोडवायचा, ड्रेनेजचे आपल्याला व्यास वाढवून घ्यावा लागणार आहे. या सर्व गोष्टी मी आमचे सन्माननीय आदरणीय माजी आमदार अपूर्व भाऊ हिरे यांच्या समक्ष आपणास वचन देतो की आम्ही चारही उमेदवार या सर्व आपल्या समस्या पुढील काळात सोडवल्याशिवाय राहणार नाही. एकत्रितरित्या बहुप्रचार करतोय आणि प्रचार करत असताना काही ठिकाणी आम्हाला काही समस्या ऐकायला मिळाल्या आणि या भागातली एक पाण्याची समस्या आहे भाऊ. ती पाण्याची समस्या लक्षात घेता गेल्या 4 वर्षापूर्वी पेरिकल पार्क येथे आम्ही एक पाण्याच्या टाकीचं नियोजन केलं आणि ती टाकी आता पूर्णत्वास आलेली आहे. तिचं ज्या दिवशी आपली ही फॉर्म भरण्याची गडबड चालू होती त्या दिवशी त्या लाईनची रायझिंग लाईन, त्या टाकीची रायझिंग लाईन करून त्याचं काम चालू होतं. म्हणून आपल्याला खूप अडथळा तिथं जेसीबी लागला, तर तेच त्या कामाचं काम चालू होतं आणि काही दिवसांमध्ये ती मेन रायझिंग लाईन चालू होऊन ती टाकी भरायला सुरुवात होईल आणि त्यानंतर या भागातला 100% नाही सांगत पण 80% पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री वाटते. कारण अजूनही पाणी पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस आल्यानंतर पाणी समोरच्या दुकानांच्या समोर साचतं. त्याबद्दल आम्हाला पुढच्या काळामध्ये तुमचं मार्गदर्शन लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपण तो प्रॉब्लेम हा नक्कीच पुढच्या काळामध्ये सॉल्व्ह करू. गणेश चौक मनपा शाळा ही भाऊ गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून बंद झालेली आहे. त्या ठिकाणी देखील आपल्याला एक लोकोपयोगी काहीतरी उपक्रम, काहीतरी लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी सुरू करावं लागणार आहे. कारण खूप मोठी जागा त्या ठिकाणी आहे आणि त्या जागेचा काहीतरी वापर हा लोकांसाठी झाला पाहिजे, यासाठी आपला प्रयत्न पुढच्या काळात असणार आहे.
त्यासाठी स्थानिक आमदार देखील प्रयत्नशील आहेत. त्याचबरोबर अनेक या भागातील लोकांच्या ड्रेनेज लाईनच्या समस्या होत्या, त्या सुद्धा आम्ही बऱ्यापैकी नवीन टाकण्यात आम्हाला चांगलं यश आलेलं आहे. जास्तीत जास्त कामं या भागातील करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. खरं तर 5 वर्षाच्या काळामध्ये 100% कामं होतीलच असं नाही, कुठेतरी कामं हे राहत असतात आणि नंतर 4 वर्ष प्रशासकीय काळ असल्यामुळे अनेक अडचणी या प्रलंबित आहेत. परंतु पुढच्या काळामध्ये आपण पुन्हा एकदा सेवेची संधी दिली तर नक्कीच आम्ही सर्व 4ही उमेदवार हे निवडून आल्यानंतर या भागाचा विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आलेलंच आहे. येत्या 15 जानेवारीला आपलं महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे आणि आम्ही 29 प्रभागातून 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीकडनं उभे आहोत. तर आपण सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा ह्या अपेक्षेने आज तुम्हाला इथे ह्या सभेला बोलायचं कारण आहे. या ठिकाणी फिरत असताना, महिलांची चर्चा करत असताना ह्या सर्व समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. पाण्याच्या समस्या आहेत, ड्रेनेजच्या समस्या आहेत, मुलांना छोटस उद्यान पाहिजे इथे खेळायला, त्याचबरोबर अनेक स्वच्छतेचाही विषय आहे. असे अनेक समस्यांची मी माहिती करून घेतलेली आहे आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद, पाठिंबा असेल तर आम्ही नगरसेवक होऊन आणि आपल्या ह्या समस्यांचा नक्कीच महानगरपालिकेत एक आवाज उठवणार आहे. भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आपल्या नाशिक नगरपालिकेत सुद्धा भाजपचाच महापौर बसला पाहिजे आणि हा भाजपचा महापौर बसण्यासाठी आपण आपल्या ह्या 4ही उमेदवारांना प्रचंड भरघोस मतांनी निवडून दिलं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. या चौकसभेला माजी आमदार अपूर्व हिरे, माजी मंडळ अध्यक्ष शिवाजी बारके, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष राहुल कानकाटे, राजपूत सर व्यासपीठावर उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.